नमस्कार मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण जातोय ते नरसोबावाडीजवळ असलेले पावन श्री दत्त क्षेत्र म्हणजेच अमरापूर येथे. कृष्णा नदीच्या एका तीरावर नरसोबावाडी तर दुसरीकडे अमरापूर आहे. अमरापूरला येण्यासाठी तुम्ही बाय रोड या ब्रिजवरून अथवा नदीमार्गे म्हणजेच बोटीमधून येऊ शकता. नदीमार्गे येण्याचा अनुभव आणि त्यातून नरसोबावाडीचे दिसणारे विलोभनीय दृश्य बघून मन प्रसन्न होते. अमरेश्वर येथे 64 योगिनींचे सुद्धा मंदिर आहे. तेथे पादुका आहेत. तेथील झरोक्यातून पाहिल्यास नृसिंहवाडीचे मंदिर दिसते. या क्षेत्राच्या जीर्णोद्धाराचे कार्य परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर यांनी केले आहे. अमरापूर हे नृसिंहवाडीपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. श्री गुरूंच्या काळात हे दोन्हीही एकच असावे. नृसिंहवाडीपासून अमरेश्वर मंदिर दिसते. हे बघा मित्रांनो, श्री दत्त अमरेश्वर मंदिर. श्री दत्त अमरेश्वरांचे हे स्थान फार युगांपूर्वीचे आहे. श्री अमरेश्वरांचे दर्शन श्री काशी विश्वेश्वरासमान आहे. श्री महागणपतीची येथे श्री दीक्षित स्वामी महाराजांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठा केली. येथे अमरेश्वराच्या डाव्या बाजूला गोकर्ण महाबळेश्वरांचे लिंग आहे, ज्यावर नृसिंह सरस्वती यांच्या पादुका दिसतात. ईशान्य कोपऱ्यात श्री दत्त अमरेश्वरांचे मूळ लिंग आहे. येथेच इंद्रदेवाला श्री महादेवांनी अमरत्वाचे वरदान दिले, म्हणून येथे श्री शंकरांना अमरेश्वर म्हणजेच अमरत्वाचे वरदान देणारे असे म्हणतात. परमपूज्य दीक्षित स्वामी महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मूर्त्या येथे आहेत. त्यामध्ये श्री महागणपती, एकमुखी 6 भुजा मूर्ती, उजव्या बाजूस श्री टेंबे स्वामींच्या सर्व चिन्हांकित पादुका, अमरेश्वर लिंग, 64 योगिनी, श्री वासुदेव पीठ एकमुखी दत्त उभी मूर्ती, तसेच टेंबे स्वामी, दीक्षित स्वामी व दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन व व्यासयंत्र इत्यादी तुम्ही इथे बघू शकता. हे स्थान 64 योगिनींचे निवासस्थान असलेल्या शक्तितीर्थाजवळ आहे. श्री गुरूंची सेवा त्या अदृश्य रूपाने करीत असत. श्री गुरुचरित्रात 19व्या अध्यायात 64 योगिनी नृसिंह सरस्वतींना पाण्याखाली असलेल्या त्यांच्या स्थानी नेऊन त्यांची पूजा अर्चा व आरती करून विशेष पूजा माध्यांनी करत असत. श्री गुरूंनी नंतर आपण गाणगापुरी जाण्याचा निश्चय 64 योगिनींना व भक्तांना सांगितले. तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. श्री गुरूंनी त्यांना सांगितले की मी अदृश्य रूपात येथेच वास करून भक्तांची मनोरथे पूर्ण करणार आहे. या ठिकाणी मनोहर पादुकांचा वास असेल व अन्नपूर्णा असेल. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. असा उल्लेख गुरुचरित्रातील 18व्या अध्यायात आहे. इसवी सन 14व्या शतकामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज कारंजा येथून या भागात आले. त्यांच्याबरोबर श्री क्षेत्र काशी मणिकर्णिकेजवळ असलेल्या 64 योगिनी आल्या. प्रथम त्यांनी औदुंबर येथे असलेल्या भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले. नंतर अमरापुरी येऊन श्री अमरेश्वर लिंगाचे दर्शन घेतले व नंतर महाराज तपश्चर्येसाठी नृसिंहवाडीला गेले. त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या योगिनी अमरापुरीच राहिल्या. श्री महाराजांनी नृसिंहवाडी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी अमरापुरी राहिलेल्या योगिनी माध्यान्हकाळी सेवेला म्हणून वाडीला जातात. त्यांची पूजा करावी, आरती करावी व भिक्षेला घेऊन जातात तेच हे स्थान.
या अमरापूर क्षेत्रात कृष्णा पंचगंगा संगम म्हणजेच प्रयाग आहे. ही अमरापुरी म्हणजेच काशी होय. गोपूर हीच गया होय, अशी ही दक्षिणेकडील त्रिसळी मानलेली आहे. श्री गुरुचरित्रात 18व्या अध्यायात श्री गुरूंचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमस्थानी आल्याचा उल्लेख आढळतो. श्री गुरूंची दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्याचा व घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून त्याचे दरिद्रहरण केल्याचा उल्लेख आहे. ही जागासुद्धा अमरेश्वर मंदिराजवळच आहे. चला तर आपण इथे जाऊन सुद्धा दर्शन घेऊया. अमरापूर येथे श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत. येथे श्री गुरु एकदा एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले असता त्याने श्री गुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्यांच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि ते निघून गेले. ब्राह्मणाने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली त्यांना एक सोन्याचा कुंभ सापडला. त्यात भरपूर द्रव्य होते. तर मित्रांनो, हीच ती जागा जिथे धनाचा हंडा सापडला होता. त्या जागी आता स्वयंभू शिवलिंग उत्पन्न झाले आहे, ज्याची रोज पूजा होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येथे परमपूज्य दीक्षित स्वामी महाराजांचा उपदेश आठवला. तो असा: आमच्या गुरु महाराजांनी जे केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही अखंड आचरले तेच हितकारक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा श्री दत्त नाममंत्र अखंड जपत राहावे, म्हणजे सर्व मंगलमय होईल. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्तांचे कल्याण होते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नरसोबावाडीला आले की अमरापूरला येथे दर्शन घ्यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा. सोबतच नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.